कधी तुम्हाला असं वाटतं का की सगळं ठीक असूनही मनात एक प्रकारचा थकवा आहे? छोट्या छोट्या गोष्टींचा त्रास होतोय. कोणी काहीही बोललं की लगेच मनाला लागतं आणि दिवस संपताना असं वाटतं की आज पण काही विशेष आनंद वाटला नाही. मला वाटतं हे फक्त तुमच्यासोबत नाही, आपल्यापैकी खूप जणी हे अनुभवत असतात, विशेषतः स्त्रिया. कारण त्या सतत कोणा ना कोणासाठी जगत असतात. घरासाठी, मुलांसाठी, नवऱ्यासाठी, आईवडिलांसाठी, आणि या सगळ्यात स्वतःसाठी जगायचं विसरून जातं. मग हळूहळू मनावर ताण वाढतो, चिडचिड होते आणि आपण पूर्वीसारखे आनंदी राहत नाही असं वाटायला लागतं. पण काही छोट्या छोट्या सवयी बदलल्या तर आपलं मन खूप हलकं आणि आनंदी राहू शकतं. एक छोटी गोष्ट सांगते. एका गावात 2 स्त्रिया राहत होत्या. दोघींची परिस्थिती जवळपास सारखीच होती. दोघांनाही घर सांभाळायचं होतं, मुलांची काळजी घ्यायची होती, आर्थिक जबाबदाऱ्या होत्या, तणाव होता, अडचणी होत्या. पण फरक फक्त एवढाच होता, पहिलीची स्त्री होती ना, ती उठल्यावर विचार करायची, आज परत किती काम आहे, माझंच आयुष्य एवढं कठीण काय, माझ्यासाठी कोणीच काही करत नाही. आणि तिचा पूर्ण दिवस तक्रारी करण्यातच जायचा. दुसरी स्त्री देखील त्याच अडचणींना सामोरं जायची, पण ती स्वतःला म्हणायची, हो अडचणी आहेत, पण आज काहीतरी चांगलंही घडेल, मी हे सांभाळू शकते. काही वर्षांनी दोघींच्या आयुष्यात समस्या अजूनही होत्याच, पण पहिली स्त्री कायम दुःखी होती आणि दुसरी मनाने खूप शांत आणि आनंदी होती. कारण आनंद परिस्थितीत नसतो, तो आपल्या विचारांमध्ये असतो. तर मग चला आपण बघूया 5 छोट्या सवयी ज्यांनी आपलं मन हलकं आणि आनंदी राहू शकतं. सवय नंबर 1, सकाळची सुरुवात पॉझिटिव्ह करा. आपला दिवस जसा सुरू होतो तसा तो बराचसा पुढे जातो. आजकाल आपण उठल्याबरोबर फोन हातात घेतो. व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक, न्यूज आणि न कळत दुसऱ्याचं आयुष्य पाहत दिवसाची सुरुवात करतो. मग आपल्याला वाटतं तिच्याकडे सगळं आहे, माझ्याकडे नाही, आणि दिवसाची सुरुवातच नकारात्मक होते. त्याऐवजी सकाळी उठल्यावर 2 मिनिटे स्वतःसाठी द्या. आरशात बघा आणि स्वतःला सांगा, मी पुरेशी आहे, मी सक्षम आहे, आजचा दिवस माझ्यासाठी चांगला असेल. सुरुवातीला थोडं विचित्र वाटेल, पण हळूहळू मन बदलायला सुरुवात होते आणि आपण पॉझिटिव्ह होऊ लागतो. नंबर 2, तुलना करणं बंद करा. आजकाल सोशल मीडियामुळे नकळत का होईना आपण स्वतःची तुलना इतरांशी करत असतो. कोणाचं घर किती सुंदर आहे, कोणाचे कपडे किती सुंदर आहेत, करिअर किती छान आहे, कोणाचं शरीर किती फिट आहे, आणि मग आपल्याला स्वतःमध्ये कमतरता दिसायला लागतात. पण लक्षात ठेवा, तुम्ही सोशल मीडियावर लोकांच्या आयुष्यातील हायलाइट्स पाहत आहात, पूर्ण आयुष्य नाही. प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या संघर्षातून जात असते. म्हणून स्वतःची तुलना दुसऱ्यांशी न करता कालच्या स्वतःशीच करा. आज तुम्ही कालपेक्षा थोडं जास्त शांत आहात का? थोडा जास्त मजबूत आहात का? बस इतकंच पुरेसं आहे. सवय नंबर 3, कृतज्ञता व्यक्त करा. आपल्याकडे जे नाही त्याचा विचार आपण जास्त करतो. मोठं घर नाही, जास्त पैसे नाहीत, मोकळा वेळ नाही, पण जे आहे त्याचं काय? आज तुमच्याकडे श्वास आहे, कुटुंब आहे, अन्न आहे, तुमच्यावर प्रेम करणारी माणसं आहेत. हे सगळं खूप मोठं आहे. मी तुम्हाला एक छोटी सवय सांगते. रोज रात्री झोपण्यापूर्वी 3 गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही खरंच आभारी आहात. सुरुवातीला काही सुचणार नाही, पण काही दिवसांनी लक्षात येईल, आपल्या आयुष्यात आनंदी होण्यासाठी खूप कारणं आहेत. नंबर 4, स्वतःसाठी वेळ काढा. हा मुद्दा विशेषतः महिलांसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण आपण सगळ्यांची काळजी घेतो, पण स्वतःची नाही.
आपण थकलेलो असतो पण आराम करत नाही. आपल्याला काही आवडतं पण आपण त्याला वेळ देत नाही. आपल्याला रडावंसं वाटतं पण रडत नाही. आणि मग हळूहळू मन भरत जातं. लक्षात ठेवा, स्वतःसाठी वेळ काढणं स्वार्थीपणा नाही, ती गरज आहे. रोज 15 मिनिटं जरी असली तरी फक्त स्वतःसाठी ठेवा. चहा शांतपणे प्या, फिरायला जा, गाणं ऐका, पुस्तक वाचा किंवा काहीही करू नका. फक्त स्वतःसोबत बसा. सवय नंबर 5, सकारात्मक लोकांच्या सहवासात राहा. आपण ज्या लोकांसोबत जास्त वेळ घालवतो त्यांचा प्रभाव आपल्यावर पडत असतो. जर एखादी व्यक्ती सतत तक्रारी करत असेल, सतत नकारात्मक बोलत असेल, तर नकळत आपले विचारही तसेच होतात. म्हणून शक्य तितकं प्रेरणा देणाऱ्या लोकांच्या सहवासात राहा. चांगली पुस्तकं वाचा, मोटिवेशनल पॉडकास्ट ऐका, पॉझिटिव्ह कंटेंट पहा आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःशी प्रेमाने बोला. कारण दिवसभरात सर्वात जास्त वेळ तुम्ही स्वतःसोबतच घालवता. शेवटी फक्त एक गोष्ट सांगू इच्छिते, पॉझिटिव्ह राहणं म्हणजे कधीच दुःखी न होणं असं नाही, कधीच रडू येऊ नये असं नाही, कधीच समस्या येऊ नयेत असंही नाही. पॉझिटिव्ह राहणं म्हणजे अडचणी आल्या तरी हार न मानणं, स्वतःवर विश्वास ठेवणं आणि प्रत्येक नवीन दिवसाला नवीन संधी म्हणून स्वीकारणं. तुमच्या आयुष्यात कितीही जबाबदाऱ्या असल्या तरी स्वतःला विसरू नका. कारण तुम्ही आनंदी असाल तरच तुमच्या आसपासचं जग आनंदी राहू शकतं. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा आणि तुमच्यातलीच एक या कुटुंबाचा भाग व्हा. पॉझिटिव्ह राहण्यासाठी तुम्ही कोणती सवय आजपासून सुरू करणार आहात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बाय. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.